आणि मग आम्ही राज्य भोगावेत या न घडणाऱ्या गोष्टीविषयी काहीच बोलणे नको. मग कौरवांना मारायचं, त्यांचाही वध करायचा, मग राज्य भोगायचं आणि तूही निघून जायचं आमच्यामधून. म्हणजे तेही गेले, तुम्ही गेले, संपत्ती उरली. काय होणार आहे? अशी कल्पना करा. काही घरं आता पूर आला आपल्याकडे अनेक गावांमध्ये. काही बातम्या अशा वाचल्या की त्या घरचं कोणीच उरलं नाही शिल्लक. समजा एखादा मुलगा उरला असेल, त्याला चांगलं वाटेल का? अनभिषक्त सम्राट तो आपल्या संपत्तीचा झाला समजा आणि बाकीचे सगळे मेले. चांगलं वाटेल का? नाही वाटणार. उपभोगत असताना पाहणारे आवश्यक आहेत. तुम्हाला जंगलात नेऊन टाकलं, एक छान बंगला बांधून दिला, कार दिली, संपत्ती एक 10-20 कोटी रुपये दिले, खाण्यापिण्याच्या वस्तू दिल्या, पाहणारं मात्र कोणी नाही. काय वाटेल? सगळं आहे ना उपभोगायला, पण पाहणारच कोणी नाही. काय उपयोग होणार आहे त्या संपत्तीचा? हेच अर्जुन म्हणतोय.